पुण्या मुंबईच्या परीटगडीतल्या वातावरणात खेडोपाड्यातून आलेली मुलं स्वतःला पिल्लू कुरूप वेडे असं समजतात. कधीतरी अंतर्डोहात डोकावून बघताना त्यांच्या असं लक्षात येतं की ते कुरूप वेडे पिल्लू नसून ते राजहंस आहेत. आणि मग त्यांची जी अभिव्यक्ती होती ती अगदी प्रामाणिक आणि नितळ अशी असते. अशाच एका राजहंसाबद्दल मी आज बोलणार आहे. नमस्कार, मी वैभव कुलकर्णी. आपण बघत आहात स्वनिर्मिती. खेडोपाड्यातून आलेल्या आणि मला भेटणाऱ्या अशा मुलांचा मी अतिशय मनापासून आदर करतो, कारण मी स्वतः अशा प्रकारे आलेलो आहे. मला काही मोठमोठ्या फिल्ममेकर्सनी न्यूनगंड यावा अशा पद्धतीनं काही प्रश्न विचारलेले आहेत. जेव्हा मी आलो त्या सगळ्या गोष्टी मी अनुभवल्यात आणि त्यातून बाहेर पडून पुढं आलो आहे. तर मग मला अशा मुलांबद्दल खूप आदर आहे. काही वर्षांपूर्वी झिंगर नावाची माझी एक शॉर्ट फिल्म MK स्टुडिओमध्ये त्याचं पोस्ट प्रोडक्शन सुरू होतं आणि त्याचवेळी त्या स्टुडिओमध्ये दुसऱ्या एका फिल्मचं एडिटिंग सुरू होतं आणि त्या फिल्मचा दिग्दर्शक तिथं जेव्हा मी जाईल तेव्हा बसलेला असायचा. त्याच्यावर काम चाललेलं असायचं. माझी अख्खी फिल्म त्याचं सगळं पोस्ट प्रोडक्शन झालं तरी याचं त्याच्यावर काम सुरूच आहे आणि येता जाता हाय हॅलो व्हायचं, बोलायचा. आणि चुकून माझं स्क्रीनकडे लक्ष गेलं तर थोडंसं माहीत नाही पण का त्याला थोडासा संकोच वाटायचा, म्हणून मी जास्त बघत नव्हतो. त्याच्यानंतर मला वाटतं 1 वर्ष 1.5 वर्षाने असेल ती फिल्म बहुतेक त्याची पूर्ण झाली असावी, तेव्हा मला त्याचा फोन आला की सर फिल्म झाली आहे, आता फायनल एक्सपोर्ट करायच्या आधी एकदा तुम्हाला दाखवायची, म्हणजे काही सजेशन वगैरे असतील तर. मी गेलो बघायला. मला त्याने एकट्याला त्या स्टुडिओमध्ये बंदिस्त करून ही फिल्म दाखवली. ती फिल्म बघितल्यानंतर मी त्याला म्हटलं की अरे ही तर खूपच भारी आहे फिल्म. मला इराणी फिल्मची आठवण आली ती बघून. असं मी त्याला सांगितलं की इराणी फिल्मचं जसं स्टोरी टेलिंग असतं तर तशा पद्धतीनं तू ती गोष्ट सांगितलीस. इराणी का म्हणतो तर ते आपल्याला माजिदी माहिती आहे, पण माहिती नसलेले असंख्य दिग्दर्शक आहेत तिकडे की जे खूप संवेदनशीलपणे एखाद्या विषयाकडे बघतात आणि तो विषय मांडतात. तर ती पद्धत मला याच्यामध्ये दिसली आणि त्याच्यामुळे त्याला मी म्हटलं की याला नॅशनल अवॉर्ड तरी मिळायलाच पाहिजे. अशा पद्धतीची ती फिल्म झाली आणि मला त्यात वेगळं काही सुचवण्यासारखं फार काही नव्हतं. त्याला माझी ही प्रतिक्रिया ऐकून बहुतेक आनंद झाला, स्वाभाविक आहे. तो आधी ज्या पद्धतीनं संकोच करत होता त्याचं कारण असं होतं की ती फिल्म खूप कमी बजेटची होती, खूप कमी बजेटची. पण बघितल्यानंतर मला ठीक आहे, तांत्रिकदृष्ट्या आपल्याला दिसतं की बजेट कमी आहे, पण कंटेंट वाईज जर बघितलं तर तो खूप दर्जेदार कंटेंट वाटला मला आणि तेच मी त्याला सांगितलं. त्याच्यानंतर पीपमध्ये ती फिल्म दाखवली गेली आणि पीपमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा संत तुकाराम पुरस्कार त्या फिल्मला मिळाला. आणि तेवढंच नव्हे तर त्याच्याबरोबरीने अजून इतर 4 पुरस्कार पीपमध्येच मिळाले, जे त्याचं खूप मोठं यश होतं. त्या फिल्मचं नाव आहे मदार आणि दिग्दर्शक आहे मंगेश बदर. आज ह्या गोष्टीला मला वाटते 2-3 वर्ष झाली असतील, पण आज ह्या सगळ्या विषयावर बोलण्याचं कारण असं आहे की मदारबद्दल मी ह्याच्यापूर्वी फेसबुकला वगैरे लिहिलं आहे. अनेक जण माझे मित्र विचारतात की अरे मला बघायची आहे, ती कुठं बघायला मिळेल. पण ती फेस्टिवल्समध्ये बऱ्यापैकी सगळीकडे फिरली, कान्सला गेली होती, पण रिलीज झाली नाही अजून. तर लोकांना बघायला कुठं मिळेल हा प्रश्न सगळ्यांचा होता. जसा रॅबिट हाऊसबद्दल पण आहे तसा मदारबद्दल पण होता. आणि आता सांगायला मला आनंद होतो की उद्या म्हणजे 3 ऑगस्टला आणि पुढच्या रविवारी म्हणजे 10 ऑगस्टला त्याचं स्क्रीनिंग होते द बॉक्स एरंडवणे पुणे ह्या थिएटरमध्ये, जिथं आपल्याला सतत चांगली नाटकं तिथं होत असतात, आपल्याला बघायला मिळतात. आणि तिथे एक वेगळं कल्चर तयार झाले द बॉक्समध्ये. अशा प्रकारच्या रसिकांसाठीचं ते एक केंद्र बनलेलं आहे आणि त्या ठिकाणी मदारचे प्रयोग होत आहेत. 2-2, 3-3 प्रयोग आहेत. त्याचे मी डिटेल्स तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन. तर ज्यांना वेगळं काहीतरी बघायची इच्छा आहे त्यांनी मदार अवश्य बघा. त्याच्यामध्ये मिलिंद शिंदे आहेत. मिलिंद शिंदे मदारचे प्रोड्युसर पण आहेत. पण आपण मिलिंद शिंदे आहोत आणि प्रोड्युसर आहोत असं त्यांनी कधीही त्यांचा अभिनिवेश दिसला नाही आत्तापर्यंतच्या प्रवासात त्या मदारच्या. ती फिल्म मंगेशचीच नेहमी वाटत आली आणि मिलिंद शिंदेंनी मंगेशला तो रिस्पेक्ट दिला, हे एक त्यांचं मोठेपण म्हणायला लागेल. मदार ही सोलापूर जिल्ह्यातल्या दुष्काळावर आधारित फिल्म आहे, म्हणजे दुष्काळी पार्श्वभूमीची फिल्म आहे ती. आता आपल्याला दुष्काळ म्हटलं की दुष्काळ, भूकमारी, शेतकऱ्यांचे हाल, आत्महत्या असे सगळे व्हिज्युअल्स डोळ्यासमोर येतात आणि तसा काहीतरी विषय असेल असं वाटतं. आणि आपल्याला त्या बातम्यांमध्ये वगैरे बघून खूप असं आपली मनस्थिती अशी राहिली नसते की पुन्हा ते दुःख आपण बघावं. पण मदार ही अशी फिल्म नाही आहे.
दुष्काळी परिस्थितीमध्ये, दुष्काळ म्हणजे असं नाही की सरसकट सगळे आपले उपाशी आहेत आणि सगळे ओळीनं आत्महत्या करायला चालले, असा विषय नसतो. दुष्काळात अनेक गोष्टी घडत असतात, अनेक गोष्टी. आणि आपण म्हणतो ना, जे न देखे रवी ते देखे कवी, तर तशा पद्धतीनं एखाद्या स्टोरी टेलरला किंवा फिल्म मेकरला त्या दुष्काळात वेगळं काहीतरी दिसतं किंवा वेगळी एखादी समस्या दिसते की ज्या समस्येवर कोणीही भाष्य करणार नाही किंवा कोणाला ती दिसणारच नाही. फिल्म मेकरसुद्धा एक कवीच असतो ना, फक्त तो ध्वनिचित्र भाषेमध्ये व्यक्त होतो एवढंच. तो कवीच असतो खरा फिल्म मेकर. व्यावसायिक चित्रपटांबद्दल मी आत्ता बोलत नाही. तर त्या पद्धतीनं दुष्काळी परिस्थितीमध्ये मंगेशला जी गोष्ट दिसली किंवा खुणावत होती ती फार वेगळी आहे. आणि म्हणून मदार बघितला पाहिजे की ही वेगळी गोष्ट बघण्यासाठी. दुष्काळ म्हणजे फक्त चारा छावण्या, जनावरांचे हाल, शेतकऱ्यांचे हाल असं नसून प्रत्येक पातळीवर समस्या आहेत, हाल आहेत. पण जी कुणी दाखवली नाही ती गोष्ट मंगेशने दाखवली आहे. आणि ती दाखवण्याची पद्धत पण त्याची आहे स्वतःची, प्रामाणिक. कुठल्याही सिनेमाचा प्रभाव वगैरे त्याच्यावर दिसत नाही तो सिनेमा बघताना. ह्याच्यापूर्वी गाभरीचा पाऊस मी एक असा सिनेमा बघितला होता की जो दुष्काळ ह्या विषयावर आहे, विदर्भातल्या, पण त्यातला वेगळा विषय किंवा त्यातली वेगळी गोष्ट सतीश मनोवरनी मांडली होती. त्याच्यानंतर मला बघायला मिळाला तो मदार, की जो मंगेशने खूप वेगळ्या पद्धतीनं मांडला आहे. चांगले पौष्टिक पदार्थ चायनीजच्या गाड्यावर मिळतीलच असं नाही, किंबहुना नाहीतच मिळत, ते आपल्या घरातच मिळतात. तुम्ही बजेटचा विचार करून भव्य दिव्य सिनेमे बघायचे असतील तर कितीतरी साऊथचे सिनेमे, हॉलिवूड सिनेमे थिएटरमध्ये येतात, ते बघाच आणि बघताच तुम्ही. पौष्टिक तुम्हाला काहीतरी बघायचं असेल, जेन्युइन काहीतरी बघायचं असेल, ऑनेस्ट काहीतरी, जर फिल्म मेकरचं म्हणणं तुम्हाला बघायचं असेल, ऐकायचं असेल, तर तुम्हाला मदार बघायलाच लागेल. आणि ती संधी आता उपलब्ध झाली आहे 3 ऑगस्ट आणि 10 ऑगस्टला. डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याचे डिटेल्स देतो. जरूर तिकीट काढा आणि तो सिनेमा द बॉक्सला बघा. द बॉक्सला सिनेमा बघण्याचा एक वेगळा अनुभव असतो, आनंद असतो, तो पण तुम्ही घ्या. व्हिडिओ जर तुम्हाला काहीतरी वेगळी माहिती देणारा आणि इंटरेस्टिंग वाटला असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा, तुमच्यासारख्याच लोकांपर्यंत तो पोहोचला पाहिजे. आणि चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.